संतोष देशमुख हत्येला 2 महिने पूर्ण झालेत. दुःख वाढतच चाललंय अशी प्रतिक्रिया संतोष देशमुखांच्या भावानं दिलेली आहे. आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत, मात्र माझा भाऊ कुठून येणार, त्यासाठी कोणते दरवाजे ठोठवायचे असे प्रश्न धनंजय देशमुखांनी उपस्थित केलेत. कृष्णा आंधळे कागदोपत्री 2 महिने फरार आहे. त्याला अभय दिलं नसतं तर हा गुन्हा थांबला असता. आरोपींना अभय देत गेलात म्हणून पुढच्या घटना घडल्या. त्यामुळे याला सर्वस्वी जबाबदार कोण हे प्रशासनाने सांगावं असंही धनंजय देशमुख म्हणालेले आहेत. एसआयटी आणि सीआयडीचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. मात्र घटना घडल्यानंतर आरोपींचे मोबाईल चालू होते, कोणतेही मोबाईल ट्रेस केले नाही. ही गोष्ट गांभीर्यानं घेण्यात आली नसल्याचा आरोपही धनंजय देशमुखांनी केलाय. 2 महिने झाले किंवा किती जरी कालावधी एक कण सुद्धा दुःख कमी नाही होत. दुःख वाढत चाललं. न्यायाच्या भूमिकेमध्ये सगळे आहेत, त्यामुळे आपण लढू शकलो. पण भाऊ कुठून येणार, त्याच्यासाठी काय, कुठं जायचं, कुठलं दार ठोठावायचं, त्यासाठी असं कुठलं दार आहे का की त्यानं ठोठवल्यावर माझा भाऊ परत येईल. ज्या पोलीस अधिकाऱ्याने त्याला मांडी लावून बसवलं, ज्या ऑफिसमध्ये चहा पाणी चलत होतं, जो कृष्णा आंधळे फक्त कागदपत्रावर 2 वर्ष फरार होता, त्याला एवढं अभय जर दिलं नसतं, त्याला शिक्षा दिली असती तर हा गुन्हा कुठंतरी थांबला असता. त्याचे सर्वस्वी जबाबदार कोण हे प्रशासनाने आम्हाला सांगायचं.